आपण एक क्षण अशी कल्पना करूया, एक अशी वेळ जेव्हा जग, सूर्य, चंद्र, आकाश ह्यातलं काही अस्तित्वात नाही. आहे फक्त एक परम ऊर्जा, निर्गुण, निराकार ब्रह्म. ह्याच ऊर्जेतून सृष्टी निर्माण झाली, मानव जन्माला आले. पण मग हळूहळू माणसं त्यांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा या जाळ्यात अशी काही अडकली की जगात द्वेष, मत्सर आणि दुःख पसरलं. आणि मग देवाने ठरवलं की ते स्वतः पृथ्वीवर येऊन मदत करतील. आज आपण अशाच एका ठास अवताराबद्दल बोलणार आहोत. पण हा अवतार कुणा एका देवाचा नाही, तर चक्क ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही मुख्य देवांचं एकत्रित रूप होतं. आपण श्री दत्तात्रेयांच्या जन्माची कथा जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे श्री दत्तात्रेया, बर्थ ऑफ द त्रिमूर्ती इन्कार्नेशन हा स्रोत आहे. चला या कथेच्या आत दडलेले अर्थ शोधूया. अगदी. आणि ही कथा समजून घेण्यासाठी ना, अवतार ही संकल्पना खूप महत्वाची आहे. बरोबर. जेव्हा जगात असंतुलन वाढतं तेव्हा देव मानवी किंवा इतर रूपात पृथ्वीवर येतात, हे आपल्याला माहिती आहे. ओ, विष्णूचे दशावतार तर प्रसिद्धच आहेत. हो, शंकराचेही अनेक अवतार आहेत. पण दत्तात्रेयांचा अवतार या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. त्याचं कारण असं की ते कुठल्या एका देवतेचे अंश नाहीत. ते सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार करणाऱ्या तिन्ही शक्तींचं, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित स्वरूप आहेत. आणि हीच गोष्ट त्यांना अद्वितीय ठरवते. कथेची सुरुवात होते त्रेतायुगात. अत्री नावाचे एक महान ऋषी आणि त्यांच्या पत्नी अनुसूया एका आश्रमात राहत होते. अनुसूया या नावाचा अर्थच खूप सुंदर आहे. काय? जिच्या मनात असूया म्हणजे मत्सर नाही अशी. वाव. आणि त्या नावाप्रमाणेच होत्या. आपल्या पतीवर प्रचंड निष्ठा ठेवणारी एक स्त्री. आणि त्यांची हीच कीर्ती सगळीकडे पसरली होती. इतकी की ती थेट देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या कानावर जाऊन पोहोचली. हो, आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपल्या स्रोतामध्ये असं म्हटलंय की देवींना अनुसूयेच्या कीर्तीबद्दल ऐकून थोडा मत्सर वाटला. अच्छा. आता देवदेवतांच्या मनात मत्सर कसा काय येऊ शकतो हा प्रश्न पडतो, नाही का? हो, अगदी. पण मला वाटतं या कथांमध्ये देवदेवतांना मानवी भावनांसह दाखवलं जातं. यातून एक मोठा तात्विक संदेश दिला जातो. तो कोणता? तो म्हणजे अगदी दैवी शक्तीसुद्धा माया किंवा मानवी भावनांचे अधीन येऊ शकतात. आणि म्हणूनच भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा यांसारख्या गुणांचं महत्त्व सर्वोच्च आहे. म्हणजे भक्ती मार्गाची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी हे आहे. अगदी. हो, आणि मला वाटतं की यामुळेच या कथा आजही आपल्याला जवळच्या वाटतात. पण त्याचवेळी देवसुद्धा मत्सरासारख्या भावनेच्या आहारी जातात. हे त्यांच्या सर्वशक्तिमान प्रतिमेला कुठेतरी छेद देणारं नाही का? नक्कीच. आणि म्हणूनच भक्ताची ताकद देवापेक्षाही मोठी कशी ठरू शकते हेच तर ही कथा दाखवते. देवींनी आपल्या पतींकडे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शंकराकडे हट्ट धरला की त्यांनी पृथ्वीवर जाऊन अनुसूयेची परीक्षा घ्यावी. बरोबर. आणि मग कथेला एक नाट्यमय वळण मिळतं. आपल्या पत्नींचं म्हणणं ऐकून तिन्ही देव ब्राह्मणांचं रूप घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचले. आणि तेव्हा अत्री ऋषी आश्रमात नव्हते. हो, ते नदीवर स्नानासाठी गेले होते आणि आश्रमात अनुसूया एकटीच होती. ते ब्राह्मण म्हणाले, आम्ही खूप भुकेले आहोत, आम्हाला ताबडतोब जेवण वाढा. पण त्यांनी एक अतिशय विचित्र अट घातली. त्यांनी सांगितलं की अनुसूयेने अंगावर कोणतेही कपडे न घालता, म्हणजे नग्न अवस्थेत, त्यांना जेवण वाढावं. ही अनुसूयेसाठी एक प्रचंड मोठी परीक्षा होती. एका ऋषीपत्नीसाठी ही किती अवघड आणि धक्कादायक अट असेल याची आपण कल्पना करू शकतो. हो, इथे अनुसूयेसमोर उभं राहिलेलं धर्मसंकट समजून घेण्यासारखं आहे. बरोबर. एका बाजूला अतिथी देवो भव हे मूल्य होतं. घरी आलेल्या पाहुण्याला जेवण न देता परत पाठवणं हा मोठा अधर्म मानला जायचा. तर दुसऱ्या बाजूला होती एका स्त्रीची प्रतिष्ठा, तिचा सन्मान, तिचं स्त्रीत्व. हो. तिने नाही म्हटलं असतं तर अतिथींचा अपमान झाला असता, आणि हो म्हटलं असतं तर तिच्या शीलावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं. दोन्ही बाजूंनी तिची कसोटी होती. पण ही अट इतकी विचित्र का होती? म्हणजे फक्त तिच्या शीलाची परीक्षा घेण्यासाठी, की यामागे काही सिम्बॉलिझम, काहीतरी प्रतीक दडलेले आहे? विवस्त्र होण्यास सांगण्यामागे काही खोल अर्थ असू शकतो का? खूप चांगला प्रश्न आहे. वरवर पाहता ही एक क्रूर आक वाटते. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर नग्न होणं म्हणजे केवळ शारीरिक नाही, तर मानसिकदृष्ट्या ही सर्व अहंकार, सर्व दिखावा, सर्व मोह टाकून देणं. अच्छा, मीपणाचा त्याग करणं. अगदी.
कदाचित देवांना हे पाहायचं असेल की तिची सेवा आणि भक्ती इतकी शुद्ध आणि निरागस आहे का, की ती या सर्व सामाजिक बंधनांच्या आणि अहंकाराच्या पलीकडे जाऊ शकते. म्हणजे जसं एक लहान बाळ निरागस असतं हो. तशीच तिची भक्ती आहे का? हो, हेच त्यांना तपासायचं होतं. वाव, म्हणजे ही परीक्षा केवळ चारित्र्याची नव्हती तर तिच्या भक्तीच्या शुद्धतेची होती. मग अशा परिस्थितीमध्ये अनुसूयेने काय केलं? अनुसूया क्षणभर गोंधळली असेल, पण तिने धीर सोडला नाही. तिने डोळे मिटले आणि आपल्या पतीचं, अत्री ऋषींचं स्मरण केलं. पतिव्रता असणं म्हणजे त्या काळात केवळ पतीची सेवा करणं नव्हे, तर ती एक मोठी आध्यात्मिक शक्ती मानली जायची. अच्छा. या निष्ठेतून स्त्रीला अशी शक्ती प्राप्त व्हायची जी मोठमोठ्या ऋषींच्या तपाएवढी मानली जात असे. हीच शक्ती अनुसूयेने वापरली. तिने हातात पाणी घेतलं आणि एक संकल्प केला. काय होता तो संकल्प? ती म्हणाली, माझी माझ्या पतीवरची निष्ठा जर खरी असेल तर हे तिन्ही अतिथी 6 महिन्यांच्या लहान बाळांमध्ये बदलून जावोत. असं म्हणून तिने ते पाणी त्यांच्यावर शिंपडलं. आणि काय आश्चर्य, ते तिन्ही देव जे ब्राह्मणांच्या रूपात आले होते लहान बाळं बनून रडू लागले. वा. मग अनुसूयेने त्यांना आईच्या मायेने उचलून घेतलं, पाळण्यात झोपवलं आणि त्यांना दूध पाजलं. म्हणजे तिने अतिथी धर्माचं पालनही केलं आणि आपल्या सन्मानाचं रक्षणही केलं. ही घटना केवळ एक चमत्कार नाही. नाही, यातून हे सिद्ध होतं की तिच्या भक्तीची आणि श्रद्धेची शक्ती, ती तिची परीक्षा घ्यायला आलेल्या देवांपेक्षाही मोठी ठरली. तिच्या तपश्चर्येतून आणि पतिव्रत्यातून निर्माण झालेली ताकद इथे स्पष्टपणे दिसून येते. म्हणजे तिने देवांच्या शक्तीला आपल्या भक्तीच्या शक्तीने उत्तर दिलं. अगदी. हा एक प्रकारे शक्तीचा संघर्ष होता, ज्यात भक्तीचा विजय झाला. ठीक आहे, म्हणजे अनुसूयेने देवांना बाळ बनून तिचं पतिव्रत्य तर सिद्ध केलं, पण यानंतर देवींची काय प्रतिक्रिया होती? कारण त्यांचे पती आता लहान बाळं बनले होते. बरोबर. त्यांची तर मोठी पंचायत झाली. जेव्हा ही गोष्ट देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वतीला कळली तेव्हा त्या खूप काळजीत पडल्या आणि अनुसूयेला भेटायला आश्रमात आल्या. आपले पती परत मागण्यासाठी. हो, त्यांनी आपले पती परत मागितले. अनुसूयेने मोठ्या आदराने त्यांना सांगितलं की ही तिन्ही बाळं तुमचीच आहेत. तुम्ही आपापल्या पतींना ओळखून घेऊन जा. पण इथे तर आणखी गंमत झाली. काय? ती तिन्ही बाळं अगदी एकसारखी दिसत होती. अच्छा. गर्दी पाहिली, आपल्या पत्नीच्या मांडीवर 3 बाळं पाहिली आणि चिंताग्रस्त देवींनाही पाहिलं. आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्यामुळे त्यांना सगळा प्रकार आधीच कळाला होता. ते आपल्या पत्नीवर खूप प्रसन्न झाले, कारण तिने केवळ स्वतःचाच नाही तर त्यांच्या तपश्चर्येचाही मान राखला होता. मग अत्री ऋषींनी आपल्या शक्तीने त्या तिन्ही बाळांना त्यांचं मूळ रूप दिलं. हो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. आणि इथे कथेचा सर्वात सुंदर भाग येतो. कोणता? ब्रह्मा, विष्णू आणि महेश, जे तिघेही अनुसूयेची परीक्षा घ्यायला आले होते, ते आता तिच्या भक्तीवर आणि चातुर्यावर इतके प्रसन्न झाले की त्यांनी तिला वरदान मागायला सांगितलं. म्हणजे बघा, ज्यांनी तिची परीक्षा घेतली तेच आता तिच्यावर प्रसन्न होऊन तिला वरदान देऊ करत होते. हो, यातून हे दिसतं की तिची भक्ती आणि तिचं चातुर्य दोन्हीही श्रेष्ठ होतं. तेव्हा अनुसूयेने एक अद्भुत वरदान मागितलं. काय मागितलं तिने? ती म्हणाली, तुम्ही तिघही माझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला या. तिला या तिन्ही दैवी शक्ती आपल्या पुत्राच्या रूपात हव्या होत्या. आणि देवांनी तथास्तु म्हटलं. हो. काही महिन्यांनंतर अनुसूयेला मुलगा झाला, जो ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप होता. त्यांचं नाव दत्तात्रेय ठेवण्यात आलं. या नावाचाही एक सुंदर अर्थ आहे. काय येतो? दत्त म्हणजे दिलेला किंवा गिवन, कारण ते तिन्ही देवांनी स्वतःला अनुसूयेला दत्त केलं होतं. आणि अत्रेय? अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा पुत्र. अशा प्रकारे त्यांचं नाव दत्तात्रेय असं झालं. तर दत्तात्रेयांचा जन्म झाला, पण त्यांचा अवतार घेण्यामागचा उद्देश काय होता? म्हणजे ते रामासारखे योद्धा नव्हते किंवा कृष्णासारखे राजकारणी नव्हते. मग त्यांचं कार्य काय होतं? दत्तात्रेयांचा जन्मच मुळी गुरु म्हणून झाला. वा. ते आदिगुरु म्हणजे जगाचे पहिले गुरु मानले जातात. अच्छा. त्यांचं स्वरूपच एक मोठी शिकवण आहे. त्यांना 3 चेहरे आहेत, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहेत. ब्रह्माचं मुख सृजनशक्ती आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. विष्णूचं मुख पालनपोषण आणि भक्तीचं प्रतीक आहे. आणि शंकराचं मुख, ते आहे अहंकाराचा नाश आणि वैराग्याचं प्रतीक. म्हणजे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तिन्हींचा संगम ज्याच्याकडे आहे तोच खरा गुरु. अगदी बरोबर. आणि त्यांच्यासोबत नेहमी एक गाय आणि 4 कुत्रे असतात. याचं काय महत्व आहे? हो,
गाय हे पृथ्वी आणि कामधेनूचं प्रतीक आहे, जी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. आणि 4 कुत्रे? ते 4 वेदांचं प्रतीक आहेत का? बरोबर. ते सांगतात की मूळ ज्ञान नेहमी आपल्यासोबत असतं. दत्तात्रेयांनी त्यांचं जीवन एका अवधूतासारखं जगलं. अवधूत म्हणजे जो सर्व सामाजिक नियमांच्या बंधनांच्या पलीकडे गेला आहे. ते निसर्गातच रमायचे. हो, आणि याच निसर्गातून त्यांनी खूप काही शिकल्याचं म्हटलं जातं नाही का? ती 24 गुरूंची संकल्पना. अगदी बरोबर. ही दत्तात्रेयांची सर्वात मोठी शिकवण आहे. त्यांनी सांगितलं की शिकण्यासाठी कुणी एकच मोठा गुरु असण्याची गरज नाही. आपण सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून शिकू शकतो. हो, त्यांनी पृथ्वीकडून सहनशीलता शिकली, पाण्याकडून शुद्धता शिकली, अजगराकडून जे मिळेल त्यात समाधानी राहायला शिकले आणि मधमाशीकडून संग्रह कसा करावा हे शिकले. वा. अशा प्रकारे त्यांनी निसर्गातील 24 घटकांना आपले गुरु मानले. ही शिकवण आपल्याला सांगते की ज्ञान सर्वत्र पसरलेलं आहे, फक्त आपली दृष्टी तशी असायला हवी. आणि म्हणूनच दत्तात्रेय परंपरा, विशेषतः नाथ संप्रदाय, आजही खूप मानली जाते. हो, महाराष्ट्र आणि कर्नाटकात तर खूपच. तर आज आपण पाहिलं की मानवी इच्छांमुळे जगात पसरलेल्या दुःखातून मार्ग काढण्यासाठी एका अवताराची गरज कशी निर्माण झाली. आपण अनुसूयेची कथा ऐकली, जिच्या अढळ भक्तीने 3 देवांना तिची परीक्षा घेण्यास भाग पाडलं. आणि शेवटीच ते तिचे पुत्र म्हणून जन्माला आले. हो, यातूनच दत्तात्रेय या त्रिगुणात्मक आणि गुरुस्वरूप अवताराचा जन्म झाला. ही कथा केवळ एका देवाच्या जन्माची नाही. तर ती श्रद्धेच्या सामर्थ्याची आहे. ती आपल्याला सांगते की खरी भक्ती आणि निष्ठा कोणत्याही परीक्षेवर मात करू शकते. इतकंच नाही तर ती देवांनाही आपल्या अधीन करू शकते. एका स्त्रीच्या पतिव्रतेतून आणि तिच्या चातुर्यातून एका महान अवताराचा जन्म होतो. हे या कथेचं सार आहे. अनुसूयेने दाखवून दिलं की भक्तीमध्ये किती मोठी ताकद असू शकते. खरंय. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. हं. या कथेची सुरुवात देव एका मानवाची परीक्षा घेण्यापासून करतात, पण कथेचा शेवट असा होतो की तोच देव मानवाला देवत्वाचा मार्ग दाखवण्यासाठी जन्माला येतो. देव आणि मानव यांच्या नात्यातील हा उलटा प्रवास, हा आपल्याला काय सांगून जातो याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही.